जालन्यामधल्या भोकरदनमधलं नेमकं चित्र काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि तिथे एक मोठा तलाव आहे। त्या तलावाची आताची अवस्था नेमकी काय आहे, ते कशा पद्धतीने कोरडं ठाक पडलंय याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत। सचिन, यामिनी आपण आहोत सध्या भोकरदन जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातली वालसा डावरगाव या गावातील तलावामध्ये। आपण पाहू शकतो की हे संपूर्ण तलाव आहे। एकीकडे ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी असायचं। नेहमी या ठिकाणी पाणी आज मे महिन्यात देखील असायचं, मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने भेगा पडलेल्या आहेत। या सर्व याला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, अशा पद्धतीने ही जी मोठमोठी भेगा आहेत त्या पडलेल्या आहेत या संपूर्ण या परिसरामध्ये। आणि हे तलाव जे आहेत आज त्या तलावामध्ये पाण्याचा कण देखील राहिला नाही, थेंब देखील पाण्याचा राहिला नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी कोरडा हा तलाव पडलेला आहे। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पशुधन कसं जगवावं ही सर्वात मोठी समस्या या ठिकाणी, ही चिंता या नागरिकांच्या समोर आहेत। आपण जर या परिसरातला जर विचार केला आपण तर हा परिसर छत्रपती संभाजीनगरला चिटकूनच आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आणि मराठवाड्यामध्ये वेगळी परिस्थिती नाही। मात्र ही जी परिस्थिती आता आपण पाहतो ही मोठमोठी दगड आहेत या धरणामध्ये। कधी काळी या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असायचं आणि याच्यावरच आजूबाजूचे गाव असतील, वाडे असतील, तांडे असतील, या सर्व नागरिकांची उपजीविका या ठिकाणी या ठिकाणावर पाण्यावर भागवायची। मात्र आज घडीला या ठिकाणी हंडाभर पाणी देखील या तलावामध्ये कुठेही नाहीये, असं कोरडं ठाक हा पडलेला आहे। त्यामुळे आता आजूबाजूचे नागरिक कुठून आम्ही पाणी आणावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। टँकरवरती या सर्व आजूबाजूच्या गावांचा उदरनिर्वाह सुरू आहे। आपण विचार करू शकत नाही अशा भीषण दुष्काळ यावेळेस आहे। दुष्काळ जरी हा शब्द कमी पडेल अशा पद्धतीचे हे ढेकळं या भेगा आहे जमिनीला पडलेल्या आहे। आणि आपण जर पाहिलं तर हंडाभर पाण्यासाठी मराठवाड्यात 300-300, 400-400 फूट खोल दरीमध्ये लहान लेकरांना नागरिकांना उतरावं लागत आहे। आणि यामुळेच कुठेतरी आता मोठा प्रश्न पाण्याचा उद्भवलेला आहे आणि हा प्रश्न कसा सोडवणार हा देखील एक कोडं आहे। कारण की आपण पाहिलं की गेल्या वेळेस मराठवाड्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडलं होतं तेव्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ मराठवाड्यावर आली होती। आता मराठवाड्याचे जे सोर्स आहे ते जे धरणं आहे 10% खाली गेलेले आहे। त्यामुळे आता ही जी ज्या प्रकल्पावरती जे हे सर्व मराठवाडा जगायचा तो मराठवाड्याचा प्रमुख प्रकल्प आहे जायकवाडी धरण, हा देखील 6% आलेला आहे। त्यामुळे आता पाणी कुठून आणावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पुन्हा एकदा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ मराठवाड्यावर येते की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। त्यामुळे कुठेतरी उपाययोजना लवकरात लवकर केली गेली नाही तर मराठवाड्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात पुढील काळात होऊ शकतो अशी देखील आशंका आहे, शक्यता देखील। तर एकूणच राज्यभरामधली ही परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मराठवाड्यामध्ये जे काही जलस्रोत आहेत ते सगळे आता आटून गेलेले आहेत। दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय अगदी घरामधली भांडी सुद्धा कोरडी ठाक पडलेली आहेत। एखादा टँकर आला तर जीव घेऊन हातामधलं भांड घेऊन त्या टँकरकडच्या दिशेने धावत जावं लागतंय अशी अवस्था आहे।